ऐका ना, मी संचिता तर आहे ना, आज हा खूप जुना म्हणजे खूप जुना आहे ना भाग आहे, म्हणजे व्हिडिओ आहे. आणि मी मम्मीकडे गेले होते दिवाळीच्या वेळेस, तेव्हाचा व्हिडिओ आहे. बटाटे पण काढलेले होते आणि इकडे पावट्याच्या शेंगा टाकल्या होत्या सुकायला. तर मम्मी म्हणले आलीस तर चल थोडीशी वेफर करू लाग मला, म्हणजे तू कर, मी तोपर्यंत शेंगा सोलते तर तोडते. तर मी काय केलं, मम्मीने मला बटाटे वगैरे घेऊन दिलेलं होतं, तर मग मी त्याची साल वगैरे काढून घेतली पहिल्यांदा. आणि नाही व्यवस्थितच नव्हतं साल काढायचं. आणि गावाला गेल्यावर असा अवतार असतो माझा, कोण बघतं. त्यानंतर मी जवळजवळ ना 20 किलो ना बटाटे सोलले होते. 2 टोप असे सोलून घेतले होते. त्यानंतर त्याला पाण्यामध्ये टाकलं, कारण की तो बाहेर ठेवल्यानंतर ना त्याला काळा पडतो. आणि एवढी माझी कंबर दुखत होती तुम्हाला काय सांगू. आणि ह्याच्यात तुम्हाला माहीत असेल मटण शिजवतं, पण आम्ही ह्याच्यामध्ये ना बटाटे ठेवले होते, कारण की आम्हाला किस पण करायचा होता, तो नाही बरं का. तर मग त्यानंतर मग मी इकडे ना सगळं बटाटे सोलून वगैरे धुवून वगैरे घेतलं होतं. आणि पाणी तरी लालच होतं. मग मी काय केलं, डायरेक्ट ना वेफर्स करायला घेतलं. सोपी प्रोसेस असते, फक्त करायचं जेवढं तुम्हाला म्हणजे नाही का कंटाळा नाही येणार ना तोपर्यंत सोपीच असते. तर त्यानंतर मी सगळे बटाटे असे ना सोलायला घेतलं, कारण की टाइम पण झालेला होता आणि उद्या वाळायला तर ऊन पण नव्हतं, त्याचं पण टेन्शन होतं, कारण की गावाला गेलं तर ऊनच नव्हतं. त्यानंतर मग काय झालं, इकडं स्वतःचं काम झालं. इकडं माझा भाऊ वैरणीला चाललेलं, कारण की घरी गेल्यानंतर कुणाला बसायला भेटत नाही. आम्ही दोघं पण बाहेर असतो, पण आम्हाला घरी गेलं ना काम करावंच लागतं. त्यानंतर मम्मीने ना थोडं त्या टोपामध्ये ना पाणी आणून टाकलं आणि पाण्यामध्ये सोलायला ना पटापट सोललं, म्हणजे किसलं. त्यानंतर माझ्या बहिणी होत्या, त्या पण मला थोडीशी मदत करू लागत होत्या. आणि इकडं भाऊ आणि बहिणीची मस्ती चाललेली, पण बिचाऱ्या त्या करू लागत होत्या. त्यानंतर मग सगळी वेफर्स वगैरे करून झाली होती, तरी मला ना जवळजवळ 3 तास गेलं होतं सगळं करायला, वेफर्स वगैरे करून. तर मग मी सगळं पाणी पहिल्यांदा धुवून वगैरे घेतली आणि सगळं पाणी फेकून दिलं. अशी 3 पाण्याने धुवून घेतली मी. आणि त्यानंतर मग 3 पाण्याने वगैरे धुवून घेतल्यानंतर, आणि तुम्ही अशाने एवढी घाण, पण गावाला असल्यानंतर ना माती वगैरे होते, तर एवढी व्हाईट व्हाईट आणि एवढी मोठ्या मोठ्याने वेफर झाली होती ना, काय माहिती तुम्हाला सांगाय. तर म्हणजे दुसरी बहीण आली होती, ती पण घरी चालली होती, पण ती पण मला सोलू वगैरे म्हणजे वेफर्स करू लागली होती. त्यानंतर मग मी सगळे एका पातेल्यामधनं दुसऱ्या पातेल्यात काढून घेतलं, कारण की धुवून घ्यायचं होतं. हे माझं ना 4थं पाणी होतं धुवायचं, आणि एका ह्याच्यात बसत नव्हते, म्हणून मी दुसऱ्या ह्याच्यात टाकले होते ना. आता फायनली मला अजून एका पाणी धुवून ना ते मला आहे ना तुरटी टाकून आहे ना रातभर ठेवायचे होते. म्हणजे जेवढी तुम्ही जास्त तुरटी टाकशाल ना, तेवढं ते व्हाईट होते जास्त वेफर. त्यानंतर वाळायचं वगैरे ब्लॉक मी काढला नाही, कारण की लयच सकाळ सकाळच वाळ्या घातलेलं. त्यानंतर मी पाणी वगैरे ओतून दिलं आणि परत त्याच्यामध्ये ना धुवून वगैरे एकत्र बघा परत पाणी टाकले 5व्यांदा पाणी. म्हणजे जेवढं तुम्ही धुवून घ्याल आणि जेवढी तुम्ही चांगले तुरटी टाकशाल ना, तेवढे वेफर्स व्हाईट होते. इकडं मला इकडं पाणी चाललं होतं अंगणामध्ये, आणि माझ्या कंबर तुम्हाला काय सांगू, बसून बसून ना लयसे झाले. त्यानंतर अशा प्रकारे मी तुरटी वगैरे टाकून ना सगळ्यांना ठेवून दिलं होतं आजच्यासाठी तेवढं. चला मग चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.